हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर आज सोमवार आहे, तर तुम्हाला माहीतच आहे की मी पशुपतीनाथचे व्रत करत आहे। तर माझा आजचा दुसरा सोमवार आहे। त्याचबरोबर आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे। तर त्या निमित्त तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्या कॅम्पमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे। तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत थोडा शेअर करेल। आणि आत्ता मी सकाळची वेळ आहे, पटापट आवरलेला आहे। तब्येत ठीक नाही आहे माझी, त्याच्यामुळे आवाज वेगळा येत असेल तुम्हाला। इकडे बघा, मी याची पूजासुद्धा झालेली आहे आणि आता मंदिरात जायचं आहे मला। तर आता मला मंदिरात जायचं आहे, त्यासाठी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे मी। इथे पूजेचं ताट वगैरे घेते आणि पिशवीत भरून घेऊन जाते परत। आणि इकडे बघा, युवी इकडे डाळिंब खातोय। युवी उचलते, कसं सांडवलाय युवी, तू उचल पटकन, चल आपल्याला जे जे करायला जायचं आहे। हा, जे जे करायला जायचं आहे, हा तिकडे जायचं आहे। चल पटकन, आवर आवर पटकन, चल। चप्पल घाल, चप्पल चप्पल कुठे आहे तुझी? तर चला, मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते। तर चला जाते, आता पहिले मंदिरात जाऊन येते आणि त्यानंतर जो प्रोग्राम राहणार आहे तो सुद्धा तुमच्यासोबत थोडं शेअर करते। इकडे बघा, युएननी पूजेचं सामान हातात घेतलं आहे। लगेच कळलं त्याला जे जे करायला जायचं आहे, तर लगेच सामान उचललं त्यांनी। युवी से हाय। युवी नाही नाही, जे जे साठी आहे बनाना, ठेवून दे, चप्पल घाल, चल। तर चला जाऊया आपण। हा युवी, चल जाऊ। हा, जे जे करायला जायचं आहे। युवी सकाळीच उठला होता माझ्यासोबत, त्याला लगेच आंघोळ वगैरे करून इथे रेडी करून दिला आहे मी। आंघोळ झाली युवीची, आता चाललो आम्ही मंदिरात, चला। तर हे बघा, इथे मी रेडी झालेली आहे जाण्यासाठी। तर खरं तर मला ऑरेंज कलरची साडी घालायची होती, म्हटलं भगव्या रंगाची साडी घालावाच, पण मी काही इथे जास्त साड्या आणलेल्या नाही आहे, मोजक्याच 4-5 साड्या आणल्या। परत येताना ज्या पहिल्याच्या होत्या त्या ठेवून दिल्या आणि दुसऱ्या घेऊन आलेली आहे। तर तीच साडी परत घातलेली, जी हळदी कुंकात घातली होती। ऑरेंज कलर नाही आहे, काय झालं म्हटलं येल्लोमध्येच थोडा होतो म्हणून मी येल्लो कलरची साडी घातलेली आहे। मुलीला पण रेडी करून दिलेला आहे आणि आम्ही आता जायला निघत आहे। तर आता इथे जायला निघत आहे, असं सिंपलशी रेडी झालेली आहे मी। तर चला दाखवते मी। कुछ लोग जल्दी से बचा लेते है, वही भोजन करेगा तभी उसकी तृप्ति होगी। सारे लोग मिलकर के पोहोचेपर्यंत प्रोग्राम चालू झाला होता आणि हे आमच्या इथलं मंदिर आहे, कॅम्प मधलं मेन मंदिर आहे। इथे शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली होती, त्यांच्याविषयी थोडी माहिती दिली आणि त्यानंतर पूजा आरती झाली शिवाजी महाराजांची। आणि असा प्रोग्राम झाला, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। जेव्हा आरती वगैरे चालू होती त्यावेळेस मी व्हिडिओ नाही बनवला आणि जेवण चालू झाले होते यानंतर। चला, आता आम्ही निघालेला घरी जायला, युवेन आणि मी, कारण तिथे जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहे आणि माझा तर उपवास आहे। पण मला म्हटलं कार्यक्रम कसा आहे बघायला जावं म्हणून गेले होते मी। तर मेनू काय राहणार आहे मी तुमच्यासोबत शेअर तर नक्कीच करणार आहे। मेनू काय होता तर ते माझ्या मैत्रीण व्हिडिओ बनवणार आहे ती, मेनू काय राहणार आहे जेवणाचा। तर आता आम्ही घरी जायला निघालेला आहो। यू बाय कर, बाय। तर हा बघा मेनू, आज मटर पनीर, त्यानंतर व्हेज मिक्स भाजी होती, त्यानंतर पापड पुरी। तर असा मेनू होता इथला, तर माझ्या मैत्रिणी पाठवला आहे। हवा आणि खूप वेदर खराब झालेला आहे इकडचं बघा, वेदर हवा येऊन राहिलेली आहे सगळी, खूप हवा आहे। वेदरासाठी निघालेला आहो, याचे बाबा येऊन राहिले आम्हाला घ्यायला, अर्ध्यात आलेला आहो आम्ही। आणि हे बघा आले। त्यानंतर घरी आल्यावर आराम केला थोडासा, संध्याकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करून घेतला। माझी तब्येत खूप खराब वाटते, मला ताप पण आला आणि तुम्ही बघितलंच की मगाशी एकदम आवाज कमी झाला होता। आता खूपच तब्येत खराब वाटत आहे मला, पण व्रत आहे तर उपवास पण सोडायचा आहे। तर आल्यावर थोडीशी रेस्ट केली होती आणि स्वयंपाक करून घेतला। तर स्वयंपाक आज मी शॉर्टकट केला आहे, तर तुम्हाला दाखवते मी काय काय केलं आहे, करून ठेवलेला आहे मी। त्यानंतर इथे चपात्या केलेल्या आहे आणि तुम्हाला मी भाजी दाखवते।
मी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, जी माझी खूप फेवरेट आहे. म्हटलं आधी सर्दीने काय म्हणते गड्या तोंडाची चव गेलेली आहे, तर आपली फेवरेट भाजी बनवा, म्हणजे 2 पोळ्या जास्त जातील. तर तुम्हाला पण आवडते का? तर कोणाला आवडते का शेवग्याच्या शेंगाची भाजी कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी पण पाहिजे असेल तर कमेंट्स करा. तर माझी एक फ्रेंड आहे मराठवाड्यातली, तर त्यांच्याकडे शेवग्याच्या शेंगा मस्त खातात, म्हणजे भरपूर प्रमाणात खातात. मी कधी खाल्ली नव्हती, तर मी तिच्याकडूनच शिकलेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून मसाला बनवून आणि कांदा लसूण मसाला टाकून वगैरे. तर सातारा सांगली टाईप कडे लोक, सांगलीची होती ते मैत्रीण माझी, सांगलीला खूप खातात वाटते शेवग्याच्या शेंगा. आपल्या विदर्भात तर एवढं खात नाही, म्हणजे खाते असेल पण आमच्याकडे काही एवढी कधी मी बनवलेली नव्हती, पण मला खूप आवडते. तुम्हाला आवडते का कमेंट्स मध्ये सांगा. आणि रेसिपी जर पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट्स करा मला. पण रेडी करून ठेवलेला आहे, पंचामृत काढलं होतं, त्यानंतर हा प्रसाद रेडी करून ठेवलेला आहे जो न्यायचा आहे आता मंदिरात. आणि हे बघा हे दिवे जे न्यायचे आहे मंदिरात, आणि पिशवीत सामा भरून ठेवलेलंच आहे मंदिरात जायसाठी. तर आता रेडी होते आणि मंदिरात जाते, पूजा वगैरे करते. सकाळी गेलेली पण व्हिडिओ नाही बनवू शकले, कारण पटापट आवरून पटकन पूजा करून लगेचच गाडी येणार होती, तिथे जायचं होतं आम्हाला कॅम्पला, जिथे प्रोग्राम होता. त्याच्यामुळे मी सकाळी काही दाखवू नाही शकले तुम्हाला, आणि कोणी नव्हतं मंदिरात शूटिंग करायला त्याच्यामुळे. तर आता जेवढं होईल तेवढं मी तुझ्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ नक्की बघा. तर चला मी इथे रेडी झालेली आहे. तर लॅगिन टॉप घालते, म्हणून डोक्यावर झाकूनच पूजा केली पाहिजे म्हणून स्टोल घेऊन राहिली इथे. आणि हे बघा मी इथे आता मध्ये सगळं सामान भरलं, आणि हे मला सोडायला येऊ नाही शकत म्हटले, आता त्यांना ड्युटी आहे. तर ते म्हटले की गाडी घेऊन जा, लवकर जाऊन ये, UN उठलेला आहे, त्याला पाहते ते तेवढ्या वेळात. तर चला मी जाऊन येते लगेच. तर इथे माझी पूजा झालेली आहे, आणि बघा किती बायका व्रत करतात. हे पशुपतीचं सगळं भरलेलं आहे दिव्यांनी, पिंडीच्या आजूबाजूला सगळे दिवे झाले आहेत. आणि इकडे चालू होते भजनं सुद्धा. दर सोमवारी मंदिरात भजन करत असतात सगळ्या बायका, आणि त्यानंतर आरती वगैरे होती. तर मला लेट होत होतं, त्याच्यामुळे मी थोडा वेळ बसलेली, भजन चालू होतं तर, आणि लगेचच निघालेली, कारण यांना गाडी द्यायची होती ड्युटी असल्यामुळे त्यांना. तर इथे आले मी, आणि आल्याबरोबर उजव्या साईडनं आल्याबरोबर दारात लावावं लागतो दिवा, माहीतच असेल तुम्हाला जे पशुपतीचं व्रत करते. तर इथे मी दिवा लावलेला आहे, आणि आता घरात येते. तर बघा झाली अशी पूजा माझी आजची. तर मी पहिले जेवण करून घेतलं, कारण UN उठला होता, त्याला जेवू घालायचं होतं. सोबत मी पण जेवण करून घेता, देवाला दाखवलं, जेवण केलं. याच्या बाबाला पण ड्युटीला जायचं होतं नंतर, तर पटापट जेवण करून घेतलं आम्ही, आणि आता व्हिडिओ बनवत आहे मी. तर तब्येत बिलकुल चांगली नाही वाटत आहे मला, तर म्हटलं पटकन जेवण करून झोपून जावं, आराम करा. तर असा झाला आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तर प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.